2024 रोजी हळदा इथं कार्तिकी महाराज मिरवणूक दरवर्षीप्रमाणे काढण्यात आली। प्रतिनिधी भगवान भोटकर, हळदा। दरवर्षीप्रमाणे सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव सर्कलमधील हळदा गावामध्ये कार्तिकी महाराज मिरवणूक काढण्यात आली। गावातील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन दररोज सकाळी 4 वाजता गावालगतच्या धरणावर जाऊन अंघोळ स्नान करून गावामध्ये येऊन सकाळी 4 वाजता भजन गायन करत पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालतात। असं करत 1 महिनाभर हा कार्यक्रम चालतो। नित्यनियमाप्रमाणे हा कार्यक्रम चालतो। नंतर कार्तिकी स्नानच्या दिवशी रथ गाडी सजवून कार्तिक महाराजांची प्रतिमा गाडीत ठेवून मिरवणूक काढली जाते। त्यानंतर गावातील सर्व लोक एकत्रित येऊन रथाचे दर्शन घेतात। त्यानंतर मिरवणूक संपन्न झाल्यानंतर जवळच रुद्रेश्वर मंदिर इथं महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला जातो। यावेळी गावातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहावयास मिळाले। अरे बाजू ऑक्टोबर धुळे, प्रतिनिधी गोकुळ देवरे। जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी नवतरुण उद्योजकांसाठी भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा सहकार संवाद मेळावा बैठकीचे आयोजन धुळे ग्रामीण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचारार्थ हा मेळावा जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे यांनी आयोजित केला। वसुंधरा व सुमूल डेअरी महाराष्ट्रात 5 प्लांट आहेत। 17,500 लिटर रोज दूध उत्पादन होत आहे। ना नफा ना तोटा तत्वावर कोऑपरेटिव्ह संस्था सर्व व्यवहार हा ऑनलाईन पद्धतीने कोरोना काळातही हा प्रकल्प सुरू होता। तसे दूध उत्पादक शेतकरीकडून दूध पुरवठा होत होता। ते जे रोजचे दूध उत्पादन होते ते डेअरी प्रकल्पात संकलन करून महाराष्ट्रातच मागणी पुरवठा होत असतो। गुजरातपर्यंत पुरवठा होत नाही। दूध उत्पादक शेतकरीचा 37 रुपये लिटर प्रमाणे भाव मिळत आहे। तरुणांना रोजगार मिळत आहे। 500 लोकांना रोजगार आहे। अद्यावत मशिनरी आहेत। वर्षाची 300 कोटी रुपयांची उलाढाल आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयम गिरासे यांनी केले। यावेळी मंचावर खानदेश सुपुत्र व गुजरात प्रदेशाध्यक्ष आज केंद्रीय कॅबिनेट मंत्री जलशक्ती मंत्री नामदार CR पाटील यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले व त्यांचा भाजपा पदाधिकारी यांनी सत्कार केला। आपल्या भाषणात पाणी किती महत्त्वाचं याबाबतीत माहिती देऊन पाणी प्रकल्प कधीही अपूर्ण अवस्थेत सोडणार नाही। शेताचे पाणी शेतात बोर करून जिरवा, गावातले पाणी गावात जिरवा असा प्रयोग देशातील अनेक राज्यात सुरू आहे। तरच पाण्याचा स्रोत वाढेल, शेतीला पाणी सिंचनाचा उपयोग होईल, शेती सुजलाम सुफलाम होईल। गुजरातचं एकही मंत्री भ्रष्टाचाराचा डाग नाही। गुजरातची भरभराट समृद्धी नजरेत भरते। आपला देश सुरक्षित आहे। शेतकरी सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आत्मसन्मान योजना देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे। त्यात भविष्यात वाढ करून शेतकरी मान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। 5 लाखांचा प्रधानमंत्री विमा योजना। बांगलादेशची अवस्था काय आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात। विकास आघाडीनं महिलांसाठी टेस्टिंगचा प्रवास 50% केल्यानं काय झालं तर नवऱ्याने चुकून मारलं तर महिला बंदीमध्ये चालली मारे। नवऱ्याचं मारायचं बंद झालं, महिला बंदी अगदी सुरक्षित झाली। आमच्या लेकी ज्या शिक्षणासाठी जातात, ग्रामीण भागातून शहरात येतात, त्यांच्यासाठी एसटीचा प्रवास त्यांनी मोफत केला। आमचे विश्वगुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आमच्या शेतकरी बांधवांना वर्षाला 6,000 रुपये दिले। राज्य सरकारनं त्याच्यामध्ये भर टाकली। त्याच्यामध्ये 1 महिन्यापासून येथे प्रचार प्रसार माध्यमाचं कार्य त्यांनी घेतलेलं असे आमदार रुकेशभाई पटेल आपले वडील आणि सदा लोकसेवेमध्ये त्यांनी आपला स्वतःला वाहून दिले असे वडील असे सुभाष देवरेजी
सगळेजण सहकार क्षेत्रात काम करतात. कोणी कोटी कोणी विकासासाठी कोणी कुठल्यावर काम करतात आणि प्रत्येकाचा समाजाच्या किमान जो घटक आपल्याकडे समजावून घेऊ शकतो आहे. मला यायला लेट झालं. मला वाटलं की हॉल खाली झाला असेल, परंतु तुम्हाला सर्वांना अभिनंदन करतो की लेट झाल्यावर सुद्धा तुम्ही आमचे कॅन्डिडेट बजावण्याला जिंकण्याकरता आज मानसी मैदान इथे आणलं. संदीपभाई, जयेशभाई, नितीनभाई सर्वांना इथे घेऊन आलो. मोकेशभाई पटेल मंत्रीलाही घेऊन आलो. मला सांगितलं की ते नरेंद्र मोदीचे गुजरात आहे, अमित शाह साहेबांचं गुजरात आहे. त्या गुजरातून या जिल्ह्याला दर महिन्याला 50 कोटी रुपये, वर्षाचे 600 कोटी रुपये दुधाचे हे सुमन डेअरी आणि गुजरातकडून इथे मिळतात. आणि म्हणून मी गुजरातमधून पैसे देणाऱ्या लोकांना इथे घेऊन आलो. 2018च्या पूर्वी दुधाचे भाव